हॅलो एव्हरीवन. मागच्या क्लासेस पर्यंत आपण आतापर्यंत युनिट 6 बघत होतो आणि युनिट 6 मध्ये वर्ल्ड ड्युरिंग टू वर्ल्ड वॉर्स काय होतं ते बघितलं. युरोपचा सिनारिओ बघितला आणि द्वितीय महायुद्ध, प्रथम महायुद्ध ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या. प्रथम महायुद्धाचे कारण बघितले, द्वितीय महायुद्धाचे कारण बघितले. परंतु जगात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत असताना सुद्धा सगळ्यांना युद्धच आवडतं असातला भाग नाहीये. आणि त्या काळामध्ये सुद्धा शांतीची जगामध्ये स्थापना व्हावी यासाठी सगळेजण प्रयत्नरत होते. तर त्याच एका दृष्टिकोनातून एक संस्था बनवली. त्या संस्थेचं नाव आहे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन आणि हेच आपण युनिट 7 मध्ये बघणार आहोत. त्याचं नाव आहे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, आपण त्याला युनो म्हणतो. आणि आजच्या तारखेला कोविडच्या याच्यामध्ये आपण बघितलं असेल की WHO जे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे हे सुद्धा युनोच्याच हाताखाली काम करतं. आणि साऱ्या जगामध्ये कोविडचं इतके विचित्र वातावरण निर्माण झालंय, सगळीकडे भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यात आपल्याला एक आसरा म्हणून वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन खूप महत्वाचं काम करतं, कामगिरी निभवत आहे. आणि अशाच काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे या पृथ्वीवर किंवा या भारत या देशामध्ये शांती स्थापन झालेली आहे आणि ते सगळं शक्य होत आहे ह्या युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन मुळे. पाकिस्तान भरपूरदा आपल्यावर भरपूरसा दबाव आणण्याचा सुद्धा प्रयत्न करतो, परंतु हा सगळा दबाव पेटवून लावण्याचं काम युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनच्या मार्फत आपण करतो. युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ही कधीही कुठल्याही याच्यावर अन्याय होणार नाही याचा एक दखल घेते. आणि म्हणून आपण आज नेमकं युनायटेड नेशन्स म्हणजे काय, केव्हा सुरू झाली, कोणी सुरू केली, हे आपण सगळं बघणार, त्याचं कामगिरी बघणार. आणि इथे जे अंडरलाईन मी रेड याच्यात जेव्हा तुम्हाला करून दिलेलं आहे, जिथे जिथे मी सांगतोय तसं तसं ते आपण जसं वर्गात सांगतो तसं अंडरलाईन करा. पुस्तक तुमचं तुमच्या समोर ओपन ठेवा, जेणेकरून तुम्हाला ते सोपं जाईल. The United Nations is an association of sovereign states who have bought themselves by charter or constitution to maintain international peace and security. It is the world's largest international organization, a successor to the League of Nations. लीग ऑफ नेशन्स नंतर आधी आपण प्रथम महायुद्धात बघितलं असेल की लीग ऑफ नेशन सुद्धा आलं होतं, परंतु लीग ऑफ नेशन मध्ये एक गोष्ट कमी होती, ती म्हणजे एक देश, एक राष्ट्र कमी होता, एक सुपर पॉवर कमी होता. त्या काळामध्ये सुपर पॉवर द्वितीय महायुद्धातून 2 सुपर पॉवर उद्भवले, एक होता अमेरिका आणि दुसरा होता रशिया. हे आपण शिकलो. आणि या दोन राष्ट्रांमध्ये सुद्धा कोल्ड वॉर सुरू झाला होता, हे सुद्धा आपण बघितलं. आजच्या तारखेला अमेरिका, रशिया आणि एक तिसरा आहे, तो मी तुम्हाला सांगितला होता, तो म्हणजे चायना. आणि चायना या 3 राष्ट्रांमध्ये तुम्ही बघाल तर कोल्ड वॉर नेहमी सुरूच राहत. आणि या कोल्ड वॉरचा ताणतणाव पूर्ण पृथ्वीवर, पूर्ण भारतावर, पूर्ण देशावर, पूर्ण जगावर होतो. उदाहरणार्थ चायनाला त्याच्या देशामध्ये असलेला कोविडचं लक्ष आपल्याकडे दुर्लक्ष करायचं असल्यामुळे त्यांनी भारताच्या सीमेवर सगळीकडनं सैन्य आणून ठेवून दिलं. ही एक वास्तविकता आहे. त्याच्यामुळे साऱ्या जगाचं लक्ष कुठे गेलं तर भारत आणि चायनाच्या सीमेवर, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोलवर. मग त्याची जेव्हा परिस्थिती व्यवस्थित व्हायला लागली तर त्यांनी हळूहळू आपली सैन्य माघार घेणं सुरू करून दिलं. यात काय होत आहे की अलिगेशन्स अँड काउंटर अलिगेशन्स टेक प्लेस अँड ओनली बिकॉज ऑफ दॅट it happens so that all the attentions of all the people around these countries, they are concentrated on a single particular, attracted towards a particular point. मग हेच टाळायचं काम युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन करत असते. आणि हे लीग ऑफ नेशन्सला जमलं नाही, म्हणून द्वितीय महायुद्धाची उत्पत्ती झाली. इव्होल्युशन ऑफ द आयडिया, कुठून आली ही आयडिया? आपण ड्युरिंग वर्ल्ड वॉर 2 इन समर ऑफ 1941 a meeting was held between Franklin Roosevelt, the then president of United States, and Winston Churchill, the then president of Britain. ब्रिटनचे आणि अमेरिकेचे प्रधानमंत्री आणि राष्ट्रपती यांनी ठरवलं की बा आपल्याला अशी कुठल्या तरी एक ऑर्गनायझेशन बनवावी लागतं. आणि मग इन ऑक्टोबर 1943 these leaders met again in Tehran. ते तेहरानमध्ये परत एकदा भेटले आणि दिस टाइम अलॉंग विथ जोसेफ स्टॅलिन. आता रशियाचा त्या काळातले जे प्रेसिडेंट होते जोसेफ स्टॅलिन, तेव्हा तिथे होते ते, आणि हे तिघं भेटले.
and agreed in principle on the need for an effective medium to maintain international peace. त्या सगळ्यांनी मिळून ठरवलं की बा आपण एक आंतरराष्ट्रीय शांती निर्माण व्हावी म्हणून आपण हे काहीतरी करूया. आणि द नेम युनायटेड नेशन वॉज अडॉप्टेड ॲट द सजेशन ऑफ प्रेसिडेंट रुझवेल्ट. प्रेसिडेंट रुझवेल्ट जो आहे अमेरिकेचे राष्ट्रपती, त्यांनी सांगितलं की बा आपण त्या संस्थेचं नाव युनायटेड नेशन्स असं ठेवू. आता युनायटेड नेशन्स ची स्थापना व्हावी, हे व्हावं, सगळ्या गोष्टीसाठी अमेरिकेचा पुढाकार भरपूर आहे. तो कसा आपल्याला पुढे हळूहळू चॅप्टर मध्ये समजेल. कार्टर ऑफ युएनओ. कार्टर म्हणजे कॉन्स्टिट्यूशन, संविधान काय. द कार्टर ऑफ UN was formed in October 1944. युनोचा जो संविधान आहे ऑक्टोबर 1944 ला लिहिण्यात आला ऍट डंबर्टन ओक्स. हे वॉशिंग्टन मध्ये डंबर्टन ओक्स नावाचं एक जागा आहे तिथे. कॉन्फरन्स बाय दिस फॉर्मर सोव्हिएट युनियन, UK, USA अँड चायना. आधी रशिया नव्हता, आधी USSR होता. सोव्हिएट युनियन म्हणजे काय, USSR, आणि UK, USA आणि चायना असे हे 4-5 लोक, 4-5 राष्ट्र मिळून या लोकांनी त्यावेळेस मीटिंग घेतली आणि त्याच्यात त्यांनी हा जे संविधान आहे पास करून घेतलं. द प्रिएम्बल टू द कार्टर वॉज वर्क ऑफ फील्ड मार्शल स्मट्स. आता हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. ऑक्टोबर 1944 ला अंडरलाईन करा. सोव्हिएट युनियन पासन तर फील्ड मार्शल स्मट्स हे अंडरलाईन करून घ्या. अमेरिकेचे जे फील्ड मार्शल होते स्मट्स, त्यांनी युएनचं, युनायटेड नेशन्सचं कार्टर लिहिलेलं आहे. मग आता ऑब्जेक्टिव्ह काय होते. The purpose of United Nations are to maintain international peace and security. जगामध्ये शांती बहाल करणे. To develop friendly relation among nation. सगळ्या देशांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरण असावं, संबंध असावे. To cooperate internationally in solving international economic, social and cultural and humanitarian problems and promoting respect for human rights and freedom fundamentals. म्हणजे आर्थिक दृष्ट्या असो किंवा सामाजिक दृष्ट्या असो किंवा मग कल्चरल दृष्ट्या असो किंवा मानवी दृष्ट्या असो, सगळे जे काही प्रॉब्लेम असतील त्या सगळे प्रॉब्लेम्स हँडल करता आले पाहिजे, त्यासाठी या लोकांनी चालवला प्रयत्न. सायनिंग ऑफ द UN कार्टर. आता UN कार्टर साइन करताना काय केलं, कोण कोण होतं. ऑन 26 जून, अंडरलाईन करा ही सुद्धा, 1945, the United Nations Charter was signed by the delegates of 50 countries at San Francisco with the aim of saving the succeeding generation from the scourge of war. अशा युद्धाच्या, अशा ह्या लपटांमुळे, ह्या आगीमुळेच्या पासून दूर राहिलं पाहिजे म्हणून 50 राष्ट्र अमेरिकेच्या बोलवण्यावर किंवा मग या 5 राष्ट्रांच्या बोलवण्यावर सॅन फ्रान्सिस्कोला एकत्र अमेरिकेत आले आणि यांनी सगळ्यांनी मिळून तिथे त्या युनायटेड नेशन्स मध्ये आम्ही सामील होऊ, आम्ही तुमच्या सोबत आहोत हे दर्शविण्यासाठी या सगळ्यांनी सह्या केल्या. फाउंडेशन डे काय आहे. द युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन फॉर्मली केम इन टू एक्झिस्टन्स ऑन ऑक्टोबर 1945. अंडरलाईन करा. and the governments of China, France, United Kingdom, Soviet Union and United States and a majority of other states ratified the UN Charter. आता हे जे 5 पूर्वीचे वरचे नाव हे वारंवार घेतले जाते, चायना, फ्रान्स, युनायटेड किंगडम, सोव्हिएट युनियन आणि युनायटेड नेशन. आता सोव्हिएट युनियनला आपण रशिया म्हणायचं आहे आणि युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका आणि युनायटेड किंगडम म्हणजे ब्रिटन. तर असे हे जे 5 आहे हे परमनंट मेंबर आहे. यांना आपण परमनंट मेंबर म्हणतो आणि हे यांच्या जो व्हीटो पॉवर असतो, तो व्हीटो पॉवर काय आपण तो पुढे चर्चा करू, परंतु हे परमनंट मेंबर्स असतात एवढं लक्षात ठेवा. नंतर ऑक्टोबर 24 इज सेलिब्रेटेड ॲज युनायटेड नेशन्स डे थ्रूआउट द वर्ल्ड. आता एवढं अंडरलाईन करून ठेवायला फार जास्त महत्वाचं आहे की 24 ऑक्टोबर युनायटेड नेशन्स डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. हा परीक्षेमध्ये भरपूरदा विचारलेला आहे. या चॅप्टर मधले काही 10-15 मुद्दे जे आहेत त्यातला हा महत्वाचा मुद्दा. आता पहिलं रेग्युलर सेशन केव्हा झालेला आहे, तो झालेला आहे लंडनला जानेवारी 1946 ला. आणि टिग्री ली नावाचे जे नॉर्वेचे जे मेंबर होते ते पहिले सेक्रेटरी जनरल ऑफ युनायटेड नेशन्स होते. अंडरलाईन करून घ्या टिग्री ली. नंतर प्रिन्सिपल्स ऑफ युनो,
हे पण फर्स्ट सेक्रेटरी ऑफ युनायटेड नेशन्स हे नेहमी विचारतात, हे सुद्धा तुम्ही अंडरलाईन करून घ्या. मग प्रिन्सिपल्स मध्ये काय, द युनायटेड नेशन्स म्हणजे मूलभूत तत्व काय आहेत त्यांचे. द प्रिन्सिपल्स, द युनायटेड नेशन्स ऍक्ट इन अकॉर्डन्स विथ द प्रिन्सिपल सोव्हरीन इक्वॅलिटी ऑफ ऑल इट्स मेंबर्स. त्याचं मेंबर्सचं सगळ्यांचं काय, सोव्हरीन इक्वॅलिटी आहे, सगळे सारखे आहेत, कोणीच वेगळं नाही आणि सगळ्यांना सारखे हक्क आहे. ऑल मेंबर्स आर टू फुलफिल इन गुड फेथ देअर कार्टर ऑब्लिगेशन. सगळ्या मेंबर्सला जे काही आहे त्यांना ते कार्टर ऑब्लिगेशन जे काही आहे ते सगळ्यांना व्यवस्थित फुलफिल करायचे आहे. असे अनेक आणखी भरपूर त्यांनी दिलेले आहे, ते आपण पुढे बघू. आणि नंतर मग त्यांनी दिलेलं आहे की दे आर सेटल देअर इंटरनॅशनल डिस्प्यूट बाय पीसफुल मीन्स. जे काही इंटरनॅशनल डिस्प्यूट्स आहे ते पीसफुली आपण सेटल करायचे. नंतर रिट्रेन इन देअर इंटरनॅशनल रिलेशनशिप फॉर द थ्रेट और यूज ऑफ फोर्स अगेन्स्ट अदर स्टेट्स. दुसऱ्या स्टेटसाठी जर कोणी वापरत असेल फोर्स इंटरनॅशनल रिलेशन्स मिळून किंवा मग एक राष्ट्र मिळून दोन राष्ट्र मिळून तिसऱ्यावर जर जास्त दबाव आणत असेल ते सुद्धा रिट्रेन करायचं आहे, मागे ठेवायचं आहे. They have to give the even UN every assistance in any actions it takes in accordance with the Charter. UN ला लागलेली प्रत्येक वेळेसची मदत, सैन्य असो आर्थिक असो कुठल्याही प्रकारची असो, ही सगळी मदत जेव्हा जेव्हा मागितली तेव्हा तेव्हा त्यांनी ती तेव्हा तेव्हा द्यावी. The states which are not members act in accordance with these principles in international peace and security. इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी मध्ये जे मेंबर्स नाही आहेत, विच आर नॉट मेंबर्स ऍक्ट इन अकॉर्डन्स विथ दिस प्रिन्सिपल्स इन इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. म्हणजे जगातली शांती आणि सुरक्षा ही अखंड राहावी, बहाल करता यावी म्हणून इतर राष्ट्र जे नाही आहेत त्यांनाही आव्हान केलं आहे की यांनी याच्यात राहायचं आहे. Nothing in the Charter is to authorize the United Nations to intervene in matters which are purely the national concern of any state. आता जर कुठल्या देशाचा एखादी जर तो त्याचा राष्ट्रीय मुद्दा असेल तर त्या राष्ट्रीय मुद्द्यामध्ये कोणालाही हस्तक्षेप, युनायटेड नेशन्सला कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही. उदाहरणार्थ काश्मीर हा आपला आंतरिक मुद्दा आहे, त्याच्यात पाकिस्तान लुडबुड करतो म्हणून काश्मीरला तो तिथे पाकिस्तान युनायटेड नेशन मध्ये उचलण्याचा प्रयत्न करतो, परंतु युनायटेड नेशन्स त्या गोष्टीला कधीही दुजोरा देत नाही, कारण की काश्मीर ते मानतात की हा त्यांचा आंतरिक मुद्दा आहे. ज्या दिवशी आपण आपली काश्मीरची बॉर्डर सोडून पाकिस्तानच्या बॉर्डर मध्ये आत जाऊ त्या दिवशी इंटरव्हीन म्हणजे मध्यस्थी युनायटेड नेशन करेल. जोपर्यंत आपण आपल्या बॉर्डर्स मध्ये आहोत, जोपर्यंत आपल्याला काही आपल्या दोन देशांमध्ये, दोन राष्ट्रांमध्ये ताण निर्माण होत नाही, तोपर्यंत कोणीही युनायटेड नेशन्सला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही की जेणेकरून ते आपल्यावर आपल्या मॅटर्स मध्ये लक्ष घालतील. सो इंटरनल मॅटर, कुठल्याही प्रकारचे इंटरनल मॅटर मध्ये ते लक्ष घालणार नाही. मग हेडक्वार्टर कुठे आहे, इथं हा पत्ता अजूनही लिहून घेतला तरी चालते, तुम्ही पत्रही पाठवलं तरी चालते. हा अधिकृत पत्ता आहे, फर्स्ट एव्हेन्यू UN प्लाझा, न्यूयॉर्क सिटी, न्यूयॉर्क USA. हा युनायटेड नेशन्सचा अधिकृत पत्ता आहे, हा लोकेटेड आहे. हेडक्वार्टर युनायटेड नेशन स्टँड ऑन 17 एकर लँड or tract of land donated by J.D. Rockefeller on Manhattan land. मॅनहॅटन नावाचं जे राज्य आहे तिथे JD रॉकफेलर नावाचा एक दानकर्ता होता, त्यांनी 17 एकरची जमीन दिली होती. त्या 17 एकरच्या जमिनीमध्ये आज युनायटेड नेशनचं मोठं कार्यालय उभं आहे आणि तिथे सगळ्या गोष्टी सुव्यवस्थित चालू आहेत. तर इथपर्यंत आपण समजा युनायटेड नेशन्सचा हेडक्वार्टर पर्यंत आलो. फ्लॅगही आपल्याला बघता येईल की युनायटेड नेशनचा फ्लॅग काय आहे, तर एक ब्ल्यू कलरचा जनरल असेंब्लीचा फ्लॅग आहे. तर युनायटेड नेशन जनरल असेंब्ली अडॉप्टेड द UN फ्लॅग ऑन 20th October 1947. 20 ऑक्टोबर 1947 ला त्यांनी तो अडॉप्ट केला. द व्हाईट UN एम्ब्लेम इज सुपरइम्पोज्ड ऑन ए लाईट ब्ल्यू बॅकग्राऊंड. तुम्ही जर मोबाईलवर सर्च केला, आता तर मोबाईलवर तुमच्या आहेच, युनायटेड नेशनचा फ्लॅग बघू शकता, खूप सुंदर फ्लॅग आहे. असा एक त्यांचा सिम्बलचा पीस त्याच्यावर ड्रॉ केलेला आहे आणि अशा प्रकारचा युनायटेड नेशन्सचा फ्लॅग त्यांनी तिथे केलेला. आपल्याला याच्यातलं महत्वाचं आहे की युनायटेड नेशननी UN फ्लॅग 20 ऑक्टोबर 1947 ला अडॉप्ट केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा भाग बघूया, परंतु याच्यामध्ये असलेल्या डेट्स ह्या सगळ्या आठवणी लक्षात ठेवा आणि यांचे
पुरस्कर्ते कोण होते, यांनी कोणी शोधून काढलं वगैरे हे तुम्हाला सगळं वाचावे लागेल. धन्यवाद.